नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। सिंधुदुर्गात पावसाची रिमझिम, कुडाळ आणि सावंतवाडीत पावसाचा जोर वाढला, तर आजच्या कुडाळ आठवडा बाजारावर पावसाचा झाला परिणाम। साताऱ्यात पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले। दुधाळ धबधबा आणि मुळझर्डे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी, दमदार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। महाराष्ट्र सदनात सर्वपक्षीय खासदारांकडून आदरांजली, कोल्हापुरातही विविध कार्यक्रम। नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी, महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन। विक्रम, आ तो गए, जाओगी कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। इचलकरंजी शहरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मोरपिसावर शाहू महाराजांचं चित्र रेखाटलं। चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांना अनोखं अभिवादन। आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी, मात्र मंदिरात फोटो काढण्यास भाविकांना बंदी। मंदिर समितीचे मोबाईल लॉकर बंद असल्याने निर्णय। नांदेडच्या अर्धापुरातील महादेव पिंपळगावातील 200 वारकरी आळंदीच्या दिशेने रवाना। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार। पुण्यातील वरंधा घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। आजपासून 31 ऑगस्टपर्यंत आदेश लागू। दरड कोसळण्याच्या संभाव्य घटनेमुळे प्रशासनाची खबरदारी। विक्रम, आ तो गए, जाओगी कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। दापोलीच्या जामगी देवाचा डोंगर रस्ता खचला, दरडीचा भाग रस्त्यावर, प्रवाशांच्या जीवाला धोका। भाजप नेते समरजित घाटगेंनी कोल्हापूरच्या कागल विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं। पुढच्या वेळी या कार्यक्रमाला आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार। राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राधानगरी धरण परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात घाटगेंचं वक्तव्य। विधान परिषदेच्या 11 जागेपैकी 1 जागेवर नंदुरबार जिल्ह्याला संधी मिळावी, अजित पवार गटाचा युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पवारांची अजित पवारांकडे मागणी। अमरावतीत भाजपचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं। मतदार यादीत 35,000 नावात घोळ झाल्यानं भाजप आक्रमक। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रवीण पोटे यांची मागणी। नाशिकच्या बीडी भालेकर विद्यालय मतदान केंद्राबाहेर राडा, मतदान केंद्राबाहेर पैशाचं पाकिट सापडल्यानं गोंधळ, संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी, अंबरनाथच्या भाजप महिला शहराध्यक्षाचा सेल्फी व्हायरल, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रा, राजू शेट्टींच्या नेतृत्वात यात्रेला कागलमधून सुरुवात। चाळीसगावचे शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव देशमुखांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तहसील कचेरीसमोर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटनाविरोधात काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस खासदार कल्याण काळेंचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे काँग्रेस आक्रमक। पुण्यात ठाकरे गटाचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाकडेवाडी कार्यालयासमोर आंदोलन। इंद्रायणी नदीतील प्रदूषणाविरोधात वारकऱ्यांना सोबत अनोखं केलं आंदोलन। अमरावतीच्या राजमल चौकात कचऱ्याच्या मुद्द्यावरून मनपा विरोधात आंदोलन। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। अमरावती कृती समितीकडून आयुक्तांची कचरा तुला करण्याची इशारा।
राज्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा संपाचा इशारा. जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचं वय वाढवण्याची शिक्षकांची मागणी. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुण्यात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली. पोस्टरच्या माध्यमातून ड्रग्ज, मद्यापासून लांब राहण्याचा संदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोधी प्राथमिक विद्यालयात शाहू महाराज जयंतीकडे आणि अँटी ड्रग डे साजरा. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दीपक बनसोडे यांच्याकडून सचिन पाटील यांचा सत्कार. भंडाऱ्यात रेल्वेखाली येऊन 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरील ही घटना. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नांदेडच्या नायगावातील लालवंडीत त्या लाईनमनची बदली करण्याची गावकऱ्यांची मागणी. लाईनमनवर गावकऱ्यांसोबत उद्धटपणे बोलल्याचा आरोप. गोंदियामध्ये 20% नफ्याचा आमिष दाखवत दिल्लीतील महिलेला 1,70 लाख रुपयांना फसवलं. फसवणूक झालेली महिला सध्या गोंदियामध्ये वास्तव्यास. नाशिकच्या निफाडमधील सोनेवाडीत आई आणि लेकाचा मृतदेह आढळला. निफाड पोलिसांकडून तपास सुरू. वाशिमच्या मंगळूरपीर शहरात बोगस डॉक्टरवर कारवाई. आरोपी डॉक्टर पश्चिम बंगालचा मूळव्याध आणि भगंदरवर कोणतीही पदवी नसताना उपचार. डॉक्टरला अटक. नंदुरबार जिल्ह्यात बोगस कागदपत्रांचा सुळसुळाट. जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र मिळत अवघ्या काही मिनिटात बोगस प्रमाणपत्र तयार करण्यास ग्रामपंचायतीचे काही ऑपरेटरच असल्याची माहिती. जळगावच्या यावल तालुक्यात 80% पेरण्या पूर्ण. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. चंद्रपुरात 2 नक्षत्र उलटूनही पावसाचा पत्ता नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. वाशिम जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता. पूर्व विदर्भात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. गोंदिया जिल्ह्यात पाऊस लांबणीवर. शेतकऱ्यांनी रोवणी करून ठेवलेले धानाचे परे सुकण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळालं नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली दवेकरांनी बँक मॅनेजरला विचारला जाब. इगतपुरी तालुक्यातील धरणांनी गाठला तळ. वालदेवी, भावली, वाकी, भाम धरणात 0% पाणीसाठा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. खतांची लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल करणार. लिंकिंगचं खत अनिवार्य करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई होणार. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची खत विक्रेत्यांसोबत बैठक. केळी पिकाच्या विम्याची रक्कम जास्त असल्याने केळी उत्पादकांची पीक विम्याकडे पाठ. प्रीमियम कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. केळी पिकासाठी 8,500 रुपयांचं प्रीमियम. नांदेडमध्ये ठाकरे गटाकडून 1,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांचं वाटप. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा हा उपक्रम. वाशिम जिल्ह्यातील दुर्गम भागात डिंक उद्योगाला उभारी. उमेद संस्थेच्या मार्गदर्शनामुळे गोस्ता परिसरात डिंक उद्योगाला भरारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे भाजीपाला महागला. सर्वच भाज्यांचे दर 100च्या पार. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. जळगावच्या यावलमध्ये शेळगाव प्रकल्पाचं काम पूर्ण. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा. टंचाईचा प्रश्न सुटला. यवतमाळमध्ये भालगरमधील मिनरल कंपनीमुळे जनतेचं आरोग्य धोक्यात. कंपनी बंद करण्यासाठी ग्रामस्थांचं उपोषण. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता एनओसी दिल्याचा आरोप. नांदेडमध्ये सामाजिक न्याय दिन उत्साह साजरा. समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती. सांगलीच्या कन्नड शाळेत मराठी शिक्षकाची नियुक्ती चुकीची. महाराष्ट्र सरकारने नियुक्ती रद्द करावी. कर्नाटक सरकारच्या समितीची मागणी.